रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स कोणामध्ये आहे किती दम? पिच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड. मित्रांनो, 22 मार्चपासून IPL सुरुवात होणार आहे. तर IPLचा पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही टीममध्ये होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत या दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्डमुळे कोणाच्यात किती दम, पिच रिपोर्ट, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. ईडन गार्डनची पिच ही बॅटिंग फ्रेंडली आहे. येथील आउटफील्ड खूप तेज आउटफील्ड आहे. खूप विवेकाची तेथे आउटफील्ड आहे. तर त्या ग्राउंडवरती 200च्या आसपास स्कोर बनू शकतो आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते. तर आपण पाहूया त्या ग्राउंडची रेकॉर्डची. लेग साईडची बाउंड्री 63 मीटर आहे. ऑफ साईडची बाउंड्री 71 मीटर, स्ट्रेट बाउंड्री 84 मीटर आणि मागील बाउंड्री 66 मीटर आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवरती सर्वात जास्त स्कोर, हायेस्ट स्कोर 262 झाला होता. तो पंजाब किंग्सने बनवला होता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. तो मागील वर्षीच स्कोर झाला होता. आणि सर्वात कमी स्कोर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 49 वर ऑल आउट केले होते 2017च्या IPLमध्ये. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती 92 सामने खेळले आहेत. त्यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम 37 सामने जिंकले आहे. तर बॅटिंग दुसरी करणारी टीम 55 सामने जिंकले आहे. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय कॅप्टन घेतील. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही टीमांमध्ये आतापर्यंत 34 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोलकाताने 20 सामने जिंकले आहेत, तर बेंगळुरूने 14 सामने जिंकले आहेत. तर हेड टू हेड रेकॉर्डमध्ये कोलकाताचे वर्चस्व आहे. 2023 आणि 2024 या मागील 2 वर्षात या दोन्ही टीमांमध्ये 4 सामने झाले आहेत आणि 4ही सामने कोलकाताने जिंकले आहेत. मागील 2 वर्षात देखील कोलकाता बेंगळुरूवर डॉमिनन्स दाखवत आहे. बेंगळुरूवर वरचढ आहे. तर कोलकाताच्या ईडन गार्डनवरती 11 मॅचेस या दोन्ही टीममध्ये खेळले गेले आहेत. यामध्ये कोलकाताने 7 सामने जिंकले आहेत आणि बेंगळुरूने 4 सामने जिंकले आहेत. इथेही कोलकाता नाईट रायडर्सचे वर्चस्व आहे. रेकॉर्डमध्ये तर कोलकाता नाईट रायडर्सचे वर्चस्व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवरती दिसत आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? कोलकाता नाईट रायडर्स मागील वर्षी चॅम्पियन देखील आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात विजय संपादन करेल की सर्व इतिहास, सर्व रेकॉर्ड बदलून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कोलकाताचा पराभव करेल? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.